तुम्ही बघाल तर तुम्हीच आता बघा 2 वर्षामध्ये गेल्या किती मराठी कंटेंट आलाय सर्व प्रकारचा. पॉडकास्ट आलेत, वन वे व्हिडिओ आलेत, नरेटिव्ह व्हिडिओ आलेत, फिक्शन आलेत, शॉर्ट फिल्म आल्यात आणि त्यातलं बहुतांशी चांगलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की व्हॉट टू चूज. YouTube उघडलं की असं स्क्रोल करतो होम पेजवर आणि असे बॉक्सेस असतात. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही एका बॉक्सवरून दुसऱ्या बॉक्सवर जाता. सो तुम्हाला मिली सेकंडच्या अटेन्शन स्पॅनमध्ये तुमच्या ऑडियन्सचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. पहिल्यांदा त्याला तिथं थांबवायचं, मग क्लिक करायला लावायचं आणि मग तो व्हिडिओवर यायचा. यासाठी टायटल आणि थंबनेल प्रचंड काम करतात. हा डिमांड साईड प्रॉब्लेम नाही आहे, हा सप्लाय साईड प्रॉब्लेम आहे. जर का चांगला कंटेंट बनला तर लोक कन्झ्युम करतात. अशी एक 50 वर लोक होती की जी विनायकनं बोलवलंय म्हणून त्यांच्या आयुष्यातले 2 तास देतील. कुठलाही व्हिडिओ 3T वरती चालतो असं मला वाटतं. टायमिंग, टायटल आणि ट्रेंड. हा आपण जी आता चर्चा करतोय ती स्पॉटीफायवर जातीच, जाऊच शकते. पण भारतासारख्या देशामध्ये जसं अमेरिकेत ऍपलमुळं आयपॉड, आयट्यून्स यांची मोनोपोली आहे तशी कुणाची नाही. म्हणून लोक युट्यूबवर टाकतात. मंडळी, आजच्या भागात आपण विनायक पाचलक जे थिंक बँकचे फाउंडर आहेत आणि इंटरव्ह्यूवर सुद्धा आहेत, मुलाखतकाराची मुलाखत आपण केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या बॅकग्राऊंड मधनं जे काय ते शिकले आहेत, एमटेक AI मध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या मीडियाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी कसा करता येईल याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, MHA-MTB गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत थिंक बँकचे विनायक पाचलक सर. नमस्कार सर, स्वागत आहे. विनायक सर मूळचे इंजिनियर आहेत. त्यांनी AI मध्ये एमटेक केलेलं आहे आणि ते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि कन्सल्टिंग मध्ये काम करतात आणि थिंक बँक नावाचा युट्यूब चॅनल ते गेली 5 वर्ष सातत्याने चालवत आहेत. त्याच्यावरती मला वाटतं 400हून अधिक व्हिडिओज त्याच्यावरती आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती आहेत. तर सुरुवातीला मला असं विचारावंसं वाटतं की मराठी माध्यमांसाठी जो आशयपूर्ण मजकूर निर्माण केला जातो, म्हणजे कॉन्टेंट आपण ज्याला म्हणतो, या निर्मितीत थिंक बँकचा तुम्ही कसा विचार करता? आमची जी टॅगलाईन आहे, फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट, तोच थॉट थिंक बँकच्या बाबतीत 5 वर्षापूर्वी होता आणि आजही आहे. याचं कारण असं की 1.5 GB डेटा त्यावेळी मिळायचा, आता 2.5 GB दिवसाला गेलाय आणि सगळेजण टीका करायचे की या 1.5 GB डेटात लोक वाया जात आहेत, काही रील बघतात. रील म्हणता येणार नाही, त्यावेळी रील्स नव्हते, पण काही व्हिडिओ बघतायत, हे बघतायत, ते बघतायत आणि कसं होणार. पण माझ्या जर्नीमध्ये सोशल मीडिया, डिजिटल मीडियाचं खूप जास्त पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळं असं वाटलं की अरे हा असं नाहीये, हा डिमांड साईड प्रॉब्लेम नाही आहे, हा सप्लाय साईड प्रॉब्लेम आहे. जर का चांगला कंटेंट बनला तर लोक कन्झ्युम करतात. ज्यावेळी थिंक बँकचा विचार झाला त्यावेळी सुद्धा परदेशात टेड सारखा प्लॅटफॉर्म होता की ज्याच्यापासून आम्ही एक प्रकारे इन्स्पायर्ड आहोत असं म्हणायला काही हरकत नाही, की ज्याला काही मिलियन्समध्ये व्ह्यूज तेव्हाही असायचे, म्हणजे प्री 4G किंवा जस्ट 4G आलेला अशा कालावधीमध्ये. सो जर का चांगला कंटेंट दिला तर लोक ते बघतात, हे माहीत होतं. मराठीमध्ये असा कुठला प्लॅटफॉर्म त्यावेळी नव्हता की जो फक्त व्ह्यूज बेस्ड आहे. अनेक न्यूज चॅनल्सचे इंटरव्ह्यूचे कार्यक्रम व्हायचे, पण ते त्या न्यूजच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये एखादा व्हिडिओ असायचा, किंवा इतर काही चॅनल होती पण पूर्ण व्ह्यूज ओरिएंटेड. त्यावेळी मुळात पॉडकास्ट हा तर शब्दही नव्हता. 2019च्या जानेवारीत आम्ही 2018च्या नोव्हेंबरमध्ये हे काढायचं ठरवलं, 2019च्या जानेवारीत काढलं. सो आपण ही सप्लाय साईड प्रॉब्लेम सोडवला पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगला कंटेंट लोकांना दिला पाहिजे, असा थिंक बँकचा मूळ व्हाय होता. तो तेव्हाही होता, आजही तो कायम आहे आणि तो इथून पुढेही कायम राहील. पहिल्याच प्रश्नानंतर विचारतो, आता प्रश्न विचारायच्या ऐवजी उत्तर देतानाच्या बाजूला बसताय तर कसं वाटतंय? अदरवाईज मी उत्तर द्यायला बसतो त्यावेळी कन्सल्टन्सी साठी बसतो. सो ही माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे की जे काही मी प्रयत्न केले ते सगळे लोकांपुढे यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक कंटेंट क्रिएटर बनतील. आणि हे जे व्हायटल कंटेंट बनवणं आहे हे आता ऍक्च्युली 5 वर्षात खूप वाढलं. खूप नवे प्लॅटफॉर्म आले. काही ऑफिशियली असं म्हणतात की आम्ही थिंक बँक पासून प्रेरणा घेतली, काही तर आमचे माजी सहकारी आहेत. पण एकूणच ही
व्हायटल कंटेंटची चळवळ वाढतीये, तर ती वाढवण्यासाठी जे काही कॉन्ट्रीब्युट करता येईल पुढच्या काही मिनिटात ते करण्यासाठीची ही संधी आहे या साईडला बसल्यावर, असं मला वाटतं. लवली. तुम्ही मूळचे इंजिनियर आहात, हो. एमटेक AI मध्ये केलंय, पण त्यातून मजकूर निर्मितीत यावं हे का वाटलं किंवा कसं? मजकूर निर्मिती किंवा कंटेंट किंवा लिखाण हे खूप पॅरलली चालू होतं अलॉंग विथ इंजिनिअरिंग. ओके. मी 11वी-12वीत असं, मी मूळचा कोल्हापूरचा आहे, सो माझं इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण हे कोल्हापूरमध्ये झालंय. तर तेव्हाच मी लिहायचो. 2010 साली साप्ताहिक साधनामध्ये लेख लिहिला, त्यामुळं महाराष्ट्रभर पहिली ओळख झाली. त्याच्या आधी कोल्हापुरात सकाळसाठी लिहायचो. मग माझ्या इंजिनिअरिंगच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र टाइम्स, लोकमत आणि सकाळ या तिन्ही वर्तमानपत्रात एक वर्ष त्यांच्या कोल्हापूर एडिशनसाठी कॉलम लिहायची संधी मला मिळाली. मी खूप भाग्यवान आहे की आय गॉट अर्ली स्टार्ट, जो प्रत्येकाला मिळतोच असं नाही. 2014ला कोल्हापुरातच एक लोकल बी न्यूज नावाचं चॅनल आहे. त्यांचे संपादक चारुदत्त जोशी आणि सतीश कुलकर्णी म्हणून सर आहेत. या दोघांनी मला बुकिश म्हणून शो 2014लाच करू दिला, तिथले लोकल आपल्या केबल टीव्ही चॅनलवर. सो मीडिया आणि इंजिनिअरिंग वॉज गोईंग हँड इन हँड. ओके. आणि ते तसंच चालू राहिलं. पुण्याला आल्यावरती एक गोष्ट अशी आहे की बडबड करणारा तरुण मुलगा हवा असतो. म्हणजे आता तुम्ही मीडियात आहात, मीडियाला बाईट देणारे, मीडियाला कोड देणारे लोक हवी असतात. त्यात इंजिनियर म्हटल्यावर मग हळूहळू टीव्हीवर जायला लागलो. 2014 ते 17 टीव्ही डिबेट्स होत्या. त्या 2017 नंतर अधिक वेगानं कमी झाल्या. त्यामुळे टीव्ही डिबेट्सवर जायचो. आणि हे सगळं करताना असं लक्षात आलं, पॅरलली सोशल मीडियावरती पण जायचो की टीव्ही डिबेट्समध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टपेक्षा पोलरायझिंग बोलणाऱ्या लोकांची जास्त गरज असते. तो मी नव्हतो. सो मला लेफ्ट आउट वाटायचं टीव्ही डिबेटमध्ये. आणि सोशल मीडिया बाबतीत हे सगळं चालू झालेलं. एस्पेशली जिओ आलं, UPI आलं, 2016-17 मधल्या या घटना आहेत. आणि त्याच्यानंतर कंटेंटबद्दलची चर्चा खूप व्हायला लागली. मग माझ्या आयुष्यातला या सगळ्या कंटेंट, म्हणजे या सगळ्या मीडियाचा वाटा खूप जास्त आहे. मी कोल्हापुरात असूनही फेसबुकमुळं महाराष्ट्रभरातले संपर्क मिळवलेले. ऑर्कुटचा मी वापर करता होतो. व्हॉट्सॲपमुळं खूप जणांशी टचमध्ये होतो आणि सोशल मीडियाबद्दलच बोलायचो. 2017 साली सुदैवानं मला टेडेक्स या प्लॅटफॉर्मवर जायची संधी मिळाली, जे टेडचं डेमोक्रेटाइज व्हर्जन आहे. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारलेला, सोशल मीडियाचं भविष्य काय. त्याच्याबद्दल अभ्यास करताना सगळं जाणवत होतं की इथं काहीतरी गॅप आहे. ती गॅप आपण भरून काढू शकतो असं 2018 साली वाटायला लागलं. मग काय करायचं? पेपर काढणं तर शक्य नाही विदाऊट इन्व्हेस्टमेंट, टीव्ही चॅनल काढणं तर शक्य नाही. आता सुदैवानं, देवद कृपेनं दुसऱ्या एका टीव्ही चॅनल काढण्याच्या प्रोसेसचा खूप मोठा भाग व्हायची संधी मिळाली. पण त्यावेळी तर काही ते डोक्यात नव्हतं. स्वतःसाठी तर शक्यच नाही, आजही नाही, तेव्हाही नव्हतं. मग काय करता येईल तर यूट्यूब चॅनल काढता येईल. आणि मग जो माझा नेहमीच व्यवसाय आहे, कन्सल्टन्सी, टेक्नॉलॉजी, त्यातनं काही रक्कम उरलेली होती, काही एक एंजल इन्व्हेस्टरनं घातली आणि त्याच्यातून थिंक बँक निघाली. सो कंटेंट निर्मिती मी सतत करत होतो. त्याचा थिंक बँक हा फॉर्मॅट सापडला. पण त्याच्या आधी जे वेगवेगळे प्रयोग आम्ही केलेले, त्याच्यातून ते सापडलं असं मला वाटतं. इंजिनिअरिंगला असतानाच आम्ही की मॅगझिन चालवायचो, नमस्कार नावाचं. त्याचं पुढं काही झालं नाही, पण दॅट वॉज अन अटेम्प्ट की आपण डिजिटलमध्ये काहीतरी करू शकतो का. रंगकर्मी.com नावाची वेबसाईट मी 12वीत असताना काढलेली, कारण माझं मूळ पिंड, आवड थोडीशी नाटकाकडे झुकणार आहे. मी काम करायचो देवल क्लबमध्ये कोल्हापुरात, आणि मग ती त्यावेळी चालवली. पुढं काही झालं नाही, कारण त्याचं प्रोडक्टिफिकेशन, कमर्शियलायझेशन हे तेव्हा काही कळत नव्हतं. पण या सगळ्या अटेम्प्ट्समधून अशा पद्धतीचं काहीतरी करावं असं डोक्यात होतं. दुसरं असं झालं की 2011-12ला इंजिनिअरिंगला असताना मी ह्याच मुंबईमध्ये IIT टेकफेस्टला सलग 2 वर्ष आलो. त्या स्पर्धा जिंकलो. पण कोल्हापुरातनं ते बघितलं की अरे हे काय काय असतं, आणि असं लक्षात आलं की असं कोल्हापुरात का असं. मग आम्ही 2013 साली आमची एक स्टुडंट कमिटी आहे, वॉक विथ वर्ल्ड म्हणून, KIT कॉलेजमध्ये, आजही ती आहे. सुदैवानं आजही मी त्या कमिटीचा ॲडवायझर म्हणून आहे. आम्ही अभिज्ञान नावाचा एक कार्यक्रम चालू केला की ज्याच्यामध्ये त्यावेळेला मार्चच्या पहिल्या रविवारी आम्ही 6 वक्ते बोलवायचो, आणि पहिल्या दुसऱ्या वर्षी 600 मुलं, आणि तिसऱ्या वर्षापासून जवळपास 1500 मुलं पैसे देऊन ती लेक्चर सिरीज ऐकायला यायची. त्याचा व्हाय हाच होता की कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त लोकांना ऐकता यावं, चांगल्या लोकांना. सो चांगल्या लोकांना ऐकवून समाज इन्फ्लुएन्स करता येतो, हे या अभिज्ञानच्या प्रयोगातून 2013 पासून आम्ही करत होतो. 2019ला ज्यावेळी चॅनल आलं तोपर्यंत 7 अभिज्ञान झालेले होते. सो एकाच वेळी अभिज्ञानसारखा प्रयोग, मीडियात राहणं, पेपरमध्ये लिहिणं, टीव्ही वरती जाणं, आणि सोशल मीडियाबद्दल बोलणं, या सगळ्याचा कॉन्व्हर्जन्समधून
काय आलं तर ते थिंक बँक आलं. म्हणजे म्हणून ते कदाचित लोकांच्या पसंतीत उतरलं, कारण त्याची बीज पाठीमागची 7 वर्ष रोवली जात होती. म्हणजे त्याच्या मागे एक तप आहे, ते आज विचार केला आणि उद्या घडलं असं झालेलं नाही. तप शब्द खूप मोठा आहे, पण असं म्हणतात की यू शुड स्टार्ट अर्ली अँड फेल फास्ट. त्यामुळं लवकर सुरुवात करून खूप फेल्युअर झालेली होती आणि ती सगळी फेल्युअरचा समुच्चय म्हणून मग थिंक बँक दिसलं. आणि ओव्हरनाईट सक्सेस जगात कुठलंच नसतं, हे तर काय अगदीच खरं. नक्कीच. आता एरवी मीडिया म्हटलं, म्हणजे ट्रेडिशनल मीडियाचा जर आपण विचार केला तर मजकूर निर्मिती स्पेसिफिक गोल्ससाठी होते. म्हणजे पान 1 वरची बातमी, पान 3 वरची बातमी, किंवा टीव्ही असेल तर प्राईम टाइम मधली बातमी. तर तसा विचार न करता, म्हणजे या जागांचा विचार न करता आपण थिंक बँक सुरू केली आणि त्याचे सुरुवातीचे प्रतिसाद कसे होते? म्हणजे तुम्ही म्हणताय 2019 मधला जो विचार होता तो विचार आजही आहे, पण मग सुरुवातीला प्रतिसाद त्याचा कसा होता? खरं सांगायचं तर असा इतका स्पेसिफिक विचार केला नव्हता. काय काय करू शकतो आपण, तर 2-3 गोष्टी डोक्यात होत्या. अशी एक 50 वर लोक होती की जी विनायकनं बोलवलंय म्हणून त्यांच्या आयुष्यातले 2 तास देतील, 0 सबस्क्रायबर असले तरी. तर एवढं क्लिअर होतं की 50 इंटरव्ह्यू आपण करू शकतो आणि या 50 माणसांचे कदाचित एकदा दोनदा बोलवून अजून थोडं कन्व्हिन्स करून असा स्पॅन आपल्याकडे आहे. या स्पॅन मध्ये एस्टॅब्लिश झालो तर झालो, नाहीतर याचं काही ठीक आहे, म्हणजे आपण अजून एक प्रयोग करून फसलो एवढंच झालं असतं. सो हे सगळं खूप नवं होतं 2019 साली. त्याच्यामध्ये त्यावेळेला नरेटिव्ह सेटिंग, आत्ता खूप शब्द वापरतात, खरं नरेटिव्ह, खोटं नरेटिव्ह, पण आत्ता जाणवतं की 2019ला आम्ही पण एक प्रकारे नरेटिव्हच सेट करायचो दोन्ही बाजूंचं. पॉडकास्ट हा शब्द नव्हताच, म्हणजे नव्हता ॲज इन भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये नव्हता. आज इंग्लिशमध्ये सुद्धा जे राज शमानी, रणबीर अलाहाबादिया वगैरे आहेत, या सगळ्यांचे पॉडकास्ट पोस्ट कोविड आलेले आहेत. सो याचा फायदा आणि तोटा असा होता की डिफाईन्ड काही नव्हतं. सो पहिल्यांदा मी व्हिडिओ टाकायला लागलो. मग त्यावेळी भाऊ तोरसेकर, सगळ्यांना माहित असतील, प्रतिपक्ष नावाचं मोठं चॅनल चालवतात, ते त्यावेळी जागता पहारा नावाचा ब्लॉग लिहायचे. त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं पहिल्यांदा. मला सांगायला आनंद वाटतो की भाऊंचे पहिले व्हिडिओ हे थिंक बँकवरचे आहेत. आणि मग खूप विनोद शिरसाट सर, सचिन परब सर, अशा सर्व लोकांना आम्ही बोलवलं आणि व्हिडिओ टाकायला लागलो. त्यानंतर लगेच लोकसभेची निवडणूक होती. मग काही व्हिडिओ आमचे व्हॉट्सअपवरती डाउनलोड करून व्हायरल झाले, काही व्हिडिओ लोगो ब्लर करून व्हायरल झाले. या सगळ्यातनं असं कळलं की ये चलेगा. एक कॉन्फिडन्स येतो ना पहिल्या 3-4 महिन्यात. आणि आम्ही आर्थिकदृष्ट्या असं ठरवलेलं की 3 वर्ष याला काही यातनं 1 रुपया येणार नाहीये आणि आपला ब्रँड जपायचा असेल तर कमीत कमी 3 वर्ष. वी लकीली कुड एक्सटेंड इट टू 5 years की आपण स्पॉन्सरशिप नाही घ्यायची. त्यामुळे आपल्या इंटिग्रिटीवर विश्वास राहतो. हा पेड कंटेंट नाही ना, यांना बोलवायला पैसे दिलेले नाहीत ना, अशी लोकांना अजिबात शंका येता कामा नाही, म्हणून ते करायचं नाही. तर तेही आम्ही ठरवलेलं. त्यामुळं अत्यंत लीन सेटअप 4 माणसांचा होता आणि इट वॉज इन अ वे सबसिडाइज बाय माय अदर व्हेंचर्स. मी काही पूर्ण वेळ संपादकाचा पगार त्यातनं तेव्हाही घेत नाही आणि आजही घेत नाही. त्यामुळं हे सगळं लक्षात आलं की 3-6 महिन्यात वर्क होतंय. मग ते विधानसभेला अधिक एस्टॅब्लिश झालं. आणि मला आठवतंय पहिल्या अॅनिव्हर्सरीला 31 जानेवारी 2020ला आमचे 1 लाख सबस्क्रायबर झालेले होते. ते सिल्वर बटन जे काही येतं ते आलं मार्चमध्ये, तेव्हा आम्ही कोविडसाठी आपापल्या घरी होतो लॉकडाऊनमध्ये. जूनमध्ये बघायला मिळालं 3 महिन्यानं. पण मग इट वॉज अ फेअर जर्नी की कॉन्सेप्टची प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट झालेली आहे आणि मग ते पुढे आपापल्या गतीनं इव्हॉल्व्ह होत गेलं, बदल होत गेले. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये पॉडकास्ट या शब्दाला अर्थच वेगवेगळे आहेत. म्हणजे त्याचा मूळ अर्थ किंवा रूढार्थ बघायला गेलं तर आयपॉडवर ब्रॉडकास्ट केला जाणारा तो पॉडकास्ट. म्हणजे आयपॉडवर म्हणजे काहीतरी सेकंडरी ऍक्टिव्हिटी करता करता हे ऐकलं जाणं, यासाठी ती मजकूर निर्मिती होत होती. त्याचा इंडियन कॉन्टेक्स्ट पूर्णतः वेगळा आहे आणि मुलाखती, इंटरव्ह्यू यांचं सुद्धा रूपांतर पॉडकास्ट मध्ये झालेलं आहे. त्यासाठी तुम्ही म्हणलात की 50 लोक अशी होती, ती तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमच्या रिलेशन्स मधनं मेंटेन करून तो एक सेटअप होता आणि त्यातनं सुरू झाली. पण मग ही वेगवेगळी वेगळी माणसं तुम्ही कुठून शोधलीत किंवा त्यांना येऊन बोलतं करावं, हे कसं सुचलं? सुरुवात 50 झाली. आता आपण 350 युनिक लोकांचे इंटरव्ह्यू केले. सुरुवात अर्थातच अभिज्ञान, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणं, लिहिणं. सो लिहिणारे दुसऱ्या लिहिणाऱ्याशी बोलतात आणि आय वॉज अर्ली अडॅप्टर ऑफ फेसबुक. सो त्यावेळी सगळे लेखक, विचारवंत असायचे, ऍक्च्युली फेसबुकवर चॅट करायचे. तेव्हा या सगळ्यांशी मी कुठल्या कुठल्या विषयावर चॅट केलेली आहेत.
मिसळपाव, मायबोली सारखे प्लॅटफॉर्म्स होते. आमच्या वेळी मी मिसळपाववर जास्त ऍक्टिव्ह होतो 2008 ते 10 प्री फेसबुक. तिकडचे काही कनेक्ट्स होते. सो या सगळ्यातनं माणसं काही जोडलेली होती आणि मग तुम्हाला सतत वाचावं लागतं, सतत अभ्यास करावा लागतो, त्यातनं माणसं मिळतात. उदाहरणार्थ वैशाली करमरकर मॅडम ज्यांचा आत्ताचा एपिसोड खूप गाजला, गेल्या वर्षीचाही गाजला, तर त्यांनी लोकमतला लेख लिहिलेला लोकमतच्या दिवाळी अंकात. तर मग तिथून त्यांचा शोध घेणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. आता आम्ही अश्विन पुंडलिकांचा इंटरव्ह्यू पब्लिश करतोय, कदाचित आपला ऑन एअर किंवा ऑन युट्यूब जाईल तेव्हा तोही गेलेला असेल. त्यांचा मी 4 वर्षापूर्वी मौजेच्या दिवाळी अंकात लेख वाचलेला, पण 4 वर्षानं त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरती आणणं ऍक्च्युली घडलं. सो ही बीजे कुठं असतात. कधी कधी कोणी रेफर करतं की अरे हा माणूस हा छान काम करतोय, तो माणूस तो छान काम करतोय. सो असं झालं की त्यावेळेला थिंक बँक वगळता असा काही प्लॅटफॉर्म नव्हता, विशेषतः मुलाखत स्वरूप नव्हता. स्वयं आय थिंक सो त्यावेळी आलेलं होतं, पण ते टॉक्स होते. नाडकर्णी सरांचं आव्हान IPH होतं, पण ते विशेषतः पब्लिक कार्यक्रम आणि त्याचे व्हिडिओ ग्राफ्ट कॉन्टेंट असं होतं. मग लोक सजेस्ट करायला लागले की यांना बोलवा, आणि त्याच्यातून ते वाढत गेलं. आणि सुदैवानं असं झालं की अर्ली बर्ड ऍडव्हान्टेज सगळ्यांना असतो की मग लोक ऍक्सेप्ट करायला लागतात. फोन केल्यानंतर थिंक बँक काय आहे हे थोडंसं एक्सप्लेन केलं, 4 व्हिडिओ पाठवले की लोकांना पटायला लागलं की हे खरं आहे, आणि ते वेळ द्यायला लागले. मग जसे माझ्या ओळखीच्या 50 जणांनी पहिल्यांदा थिंक बँक वाढवलं, तसं थिंक बँकमुळे अजून 300 लोक जोडली गेली, आणि आता ती एक मोठी इन अ वे वेल विशर्सची कम्युनिटी झालेली. चेन रिॲक्शन मधनं त्या गोष्टी पुढे आणि वाचन हा त्यातला खूप खूप मोठा भाग आहे. कुठं काय आलेलं असतं, कोणी पुस्तकं लिहिलेली असतात, कोणी छोटा लेख लिहिलेला असतो, त्याच्यातून मग ते येतं. म्हणजे सतत आपण सुद्धा कंटेंट कुठल्या ना कुठल्या तरी भागाने कन्झ्युम करत राहणं महत्वाचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचा. अगदी तरच तो निर्मितीमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होऊ शकेल. जसं म्हणतात ना की लिहायचं असेल तर चांगला वाचक व्हा, तसं पॉडकास्टर व्हायचं असेल आजच्या भाषेत किंवा काय युट्यूबर व्हायचं असेल तर आधी काय चालू आहे जगभरात ते बघायला हवं. आता नवमाध्यमांमध्ये आपला मजकूर सर्वदूर पोहोचवण्यासाठी जे काय करावं लागतं त्या क्रियेत आता बदल झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हॅशटॅग झालेले आहेत, ट्रेंड झालेले आहेत, काही स्पॉन्सर्ड म्हणजे ऍडच्या स्वरूपात व्हिडिओ जाणं, हे सगळं आलेलं आहे. ते तुम्ही कसं हाताळता? सो ट्रेड सिक्रेटची 3 T आहेत आणि ते ट्रेड सिक्रेट राहू नये असं मला वाटतं, म्हणून ते मी थोडंसं सविस्तर एक्सप्लेन करतो. कुठलाही व्हिडिओ 3 T वरती चालतो असं मला वाटतं: टायमिंग, टायटल आणि ट्रेंड. सो पहिला भाग म्हणजे टायमिंग, टायटल आणि टॅग्स. ट्रेंड ऍज इन ट्रेंड आपण टॅग्स मध्ये कन्वर्ट करतो. सो टायमिंग म्हणजे तुम्ही कुठल्या विषयावर कधी व्हिडिओ टाकता. समजा आत्ता तुमच्याकडे असं दिसतंय की शेअर मार्केटमध्ये खूप जास्त ऍक्टिव्हिटी आहे आणि काहीतरी घडायची भीती वाटते, तर त्यावेळी तुम्ही शेअर मार्केटचा व्हिडिओ टाकलात तर लोक ते ऍक्सेप्ट करायची शक्यता जास्त असते. सो फाइंडिंग राईट टायमिंग इज द फर्स्ट थिंग. दुसरं, तो व्हिडिओ किती टायमिंगचा असावा या अर्थानं पण टायमिंग येतो. आम्हीच अशा भ्रमात होतो पहिल्यांदा की मोठं कोण बघत नाही हो. आमचे बघाल तर पहिले 3 इंटरव्ह्यू हे 10-10 मिनिटाच्या 9 तुकड्यात आहेत. बोललोय आम्ही तेव्हाही 90 मिनिटं, पण 10-10 मिनिटाच्या 9 तुकड्यात टाकलेले. नंतर अनुभवानं कळलं की असं काय नसतं, उलट लोक जास्त चांगलं कन्झ्युम करतात. पण ते किती 2 तास 3 तासाचा व्हिडिओ बघतानाच लोक क्लिक करायला कदाचित घाबरतील. मग 30, 35, 40, 45 मिनिटं, कधी कधी 90 मिनिटापर्यंत आम्ही गेलोय. सो या अर्थानं टायमिंग, कधी तुम्ही टाकताय, कुठल्या विषयावर टाकताय. आता पूर्वीच्या काळी काय होतं ना, टू बी ऑनेस्ट, ही सगळी आमची ट्रेड सिक्रेट होती ती आता युट्यूबनं हळूहळू कम्युनिटीलाच ओपन केली. उदाहरणार्थ आमच्या अनुभवातनं आम्ही असं शिकलेलो पहिल्या वर्षीच्या की संध्याकाळी 5-5:30ला टाकलेला व्हिडिओ सर्वाधिक चालायचा आणि सकाळी 9ला टाकलेला व्हिडिओ सर्वाधिक चालायचा. तेव्हा युट्यूब आत्तासारखं डेमोग्राफिक्स, टायमिंग, सिटीज काहीही देत नव्हतं. मग थोडं अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की लोक लोकलमधून जाताना व्हिडिओ ऐकतात. लोक हिंजवडी टू पुणे किंवा नागपुरातलं ITचं ठिकाण ते नागपूर किंवा खराडी ते आपलं घर असा प्रवास करताना कंटेंट कन्झ्युम करतात. म्हणून जायच्या वेळेला म्हणजे अपवर्ड ट्रॅफिक आणि डाऊनवर्ड ट्रॅफिकच्या वेळेला कंटेंटचं कन्झम्पशन वाढायचं. म्हणून आम्ही संध्याकाळी मग 5-5:30ला आणि सकाळी 9-9:30ला व्हिडिओ टाकायला लागलो. हा पॅटर्न ब्रेक झाला ज्यावेळी कोविड आला. बाहेर जायचंच नव्हतं. मग तो संध्याकाळवर शिफ्ट झाला की सगळं आपलं खाऊन पिऊन झालं, सगळं झालं की बघायचं. आता पण तुम्ही बघाल तर खूप लोक लावून ठेवतात, लावून ठेवून ऐकता ऐकता झोपतात.
म्हणजे तो जो मूळ पॉडकास्टचा जो भाग आहे तिथं ते सगळं येतं. सो या अर्थानं टायमिंग येतो. इथं मला हे सांगायला आवडेल की आपण आजही पॉडकास्ट आहोत. जरी आता तुम्ही व्हिडिओग्राफ करत असाल, छान बॅकग्राऊंड, आपण कपडे कसे घातलेत ते बघतोय, पण लोक पॉडकास्ट ऐकतात. फक्त युट्यूब डिस्ट्रीब्युशन देतं म्हणून युट्यूबवर पब्लिश होतं. राईट. हा आपण जी आता चर्चा करतोय ती स्पॉटीफायवर जातीच, जाऊच शकते. बरोबर. पण भारतासारख्या देशामध्ये जसं अमेरिकेत ऍपलमुळं आयपॉड, आयट्यून्स यांची मोनोपोली आहे, तशी कुणाची नाही. म्हणून लोक युट्यूबवर टाकतात. म्हणून पहिले 2.5 वर्ष थिंक बँकच्या स्टुडिओमध्ये आरसाही नव्हता. आजही थिंक बँकच्या इंटरव्ह्यूला बसताना मी पावडरही लावत नाही, तेव्हाही लावायचं नाही. कारण हे प्रायमरी उद्दिष्ट आहे की लोक ऐकतायत आम्हाला आणि मग बघतात. पण आता बघतातच आहेत म्हणून ते व्हिज्युअली प्लेझंट हवं म्हणून क्रोमा सेटअप, मग स्टुडिओ, मग HD सेटिंग्स. कारण आपण जर का एक्सपिरियन्स देतोय तर तो एक्सपिरियन्स अव्वल दर्जाचा असावा. फुल प्रूफ. पण रीच आणि डिस्ट्रीब्युशन युट्यूब देतं म्हणून युट्यूबवर पॉडकास्टर आहेत. सो म्हणून युट्यूबच्या अल्गोरिदमला क्रॅक करायला टायमिंगवर काम करावं लागतं. स्पॉटीफायवर असतं तर टायमिंगवर काम करायची काय गरज आहे? काहीच नाही ना. सो दिस इज टायमिंग. सेकंड इज टायटल. यू मे रिप्लेस इट बाय थंबनेल. कारण तुम्ही बघाल, तुम्ही युट्यूब उघडलं की असं स्क्रोल करता होम पेजवर आणि असे बॉक्सेस असतात. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही एका बॉक्सवरून दुसऱ्या बॉक्सवर जाता. सो तुम्हाला मिली सेकंडच्या अटेन्शन स्पॅनमध्ये तुमच्या ऑडियन्सचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. पहिल्यांदा त्याला तिथं थांबवायचं, मग क्लिक करायला लावायचं आणि मग तो व्हिडिओवर यायचा. यासाठी टायटल आणि थंबनेल प्रचंड काम करतं. आता युट्यूबनं ऑफिशियली व्हिडिओ दिलेत, ट्युटोरियल्स दिलेत की हाऊ टू मेक ग्रेट थंबनेल्स. पण आमच्या वेळी ते नव्हतं. सो मग काय चालतंय, कुठलं टायटल चालतंय? जनरल टेंडन्सी अशी असते की इमोशन ट्रिगर करणारं टायटल चालतं. इफ यू आर जनरेटिंग सम काइंड ऑफ फिअर और सम काइंड ऑफ क्युरियोसिटी, सम काइंड ऑफ एनलाइटमेंट, तर ती टायटल चाललेली कदाचित तुम्हालाही अनुभव असेल. किंवा सम काइंड ऑफ की मला यातनं काहीतरी मिळणार आहे, हे फील तुमच्या टायटलनं द्यायला हवं. सो तो एक भाग टायटल आणि थंबनेलचा खूप जास्त कामाला येतो. कित्येक व्हिडिओ अशा आहेत की जे आम्हाला वाटले नव्हते एवढे चालतील, पण टायटल आणि थंबनेलमुळे चाललेत. आणि कित्येक व्हिडिओ असे आहेत की जे खूप भारी झालेले, पण आम्हाला थंबनेल द्यायला जमलं नव्हतं आणि म्हणून ते वाया गेले. सो हे आहे आता, म्हणजे दिस इज इट. वाया गेलेत म्हणण्यापेक्षा वाया नाही गेले, कमी लोकांपर्यंत पोहोचले गेले. अँड थर्ड इज टॅग, विच इज ट्रेंडिंग टॉपिक. उचला, त्यासाठी गुगल ट्रेंड्स बघा. पुन्हा त्यावेळी युट्यूब रिसर्च नव्हतं. आता एका वर्षभरात युट्यूब रिसर्च आलं. तेच सांगतं की कंटेंट गॅप कुठं आहे, मग त्याच्यावर टॉपिक बनवा, ते खाली टॅग्समध्ये टाका. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या वेळेला माझा कट्टा हा असा कार्यक्रम होता की जो होता. डिस्पाईट एबीपी माझावर 100 न्यूजचे व्हिडिओ येऊन एक माझा कट्टा यायचा, पण त्यातल्या त्यात आमच्या जॉनरच्या सिमिलर तो होता. मग आमच्या टॅग्समध्ये माझा कट्टा असायचं, मग आमच्या टॅग्समध्ये टेड असायचं, आमच्या टॅग्समध्ये जोस्टॉक्स असायचं. कारण देशभरातले पॅरलल्स हेच आहेत. आता इतर चॅनल्समध्ये ज्या वेळेला आम्ही आता ते टूल्स मिळतात खूप, VidIQ वगैरे, आनंदानं आम्हाला वाटतं की खूप युट्यूबर्स थिंक बँक टॅग म्हणून टाकतात आणि मग त्याचा त्यांच्या रीच वाढायला, रेकमेंडेशनमध्ये फायदा होतो. खूप मनापासून समाधान वाटतं. सो हे टायमिंग, टायटल आणि टॅग या 3वर काम केलं की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायची शक्यता वाढते. असं म्हणतात की कंटेंट इज किंग. पण सुदैवानं मी ट्रॅडिशनल मीडियाशी पण संपर्कात होतो, आजही आहे. कंटेंट इज किंग बट डिस्ट्रीब्युशन इज गॉड. महा MTVला माहीत असेल, पेपरमध्ये डिस्ट्रीब्युशन गॉड असतो, TV चॅनलमध्ये टाटा प्ले पासून ते केबल ऑपरेटर पर्यंत डिस्ट्रीब्युशन गॉड असतो. हे 3 T, म्हणजे आपण असं म्हणतो की डिस्ट्रीब्युशन इज गॉड, तसं युट्यूबच्या डिस्ट्रीब्युशनला, या गॉडला प्लीज करायला या 3 Tची सेवा करायला लागते. पण मग तुम्ही म्हणताय प्रेक्षकांचा कंटेंट कन्झम्पशनचा पॅटर्न बदललाय. आपण म्हणजे सगळेच म्हणतो, तुम्ही म्हणताय असं नाही, तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बदललाय. शॉर्ट फॉर्म कंटेंट असेल, लॉंग फॉर्म कंटेंट असेल. पण मग हा ट्रेंड लक्षात कसा येतो आणि कुठे येतो? म्हणजे त्याचं मूल्यमापन कसं होतं की कंटेंट कन्झम्पशन पॅटर्न हा कुठे बघायला मिळतो? नाही, हे कॉमन सेन्स आहे आजही. ओके. युट्यूबच्या अनालिटिक्समध्ये कळतं की ॲव्हरेज टाइम स्पेंड किती आहे, कोणता ऑडियन्स बघतोय. आता युट्यूबनं जास्तीत जास्त डेटा द्यायचं धोरण अवलंबलंय क्रिएटर्सना, कारण क्रिएटर इकॉनॉमी तयार झाली आहे आणि आत्ता इकोसिस्टीम बिल्ड होते. पण आमचं धोरण असं होतं की इंस्टाग्राम आणि यूट्यूब किंवा फेसबुक आणि यूट्यूबमध्ये एक मूलभूत फरक आहे की फेसबुक हा पुश कॉन्टेंट आहे. तुम्हाला जे रेकमेंडेशनमध्ये येते ते तुम्ही बघत राहता.
युट्यूब मात्र फुल कॉन्टेंट आहे. यू क्लिक अँड डू अ चॉईस टू वॉच द कॉन्टेंट. म्हणून आम्ही पहिल्यांदा फक्त युट्यूबवर होतो बाय चॉईस. थिंक बँकवर पेज काढलेलं, हे फेसबुकवर पेज काढलेलं, पण फारशी व्हिडिओ टाकत नव्हतो. पण इव्हेंच्युअली असं लक्षात आलं की इंस्टाग्राम हॅज टेकन ओव्हर अ लॉट ऑफ थिंग्स, आणि तुम्हाला शॉर्ट फॉर्मॅटमध्ये राहावं लागेल नवीन ऑडियन्स मिळवायला. आणि देन इट्स युअर स्किल की शॉर्ट फॉर्मॅटमधला ऑडियन्स लॉंग फॉर्मॅटमध्ये कसा आणा. सो 5.5 वर्षाच्या थिंक बँकच्या इतिहासात 4 वर्षांना आम्ही इंस्टाग्रामवर आलो. 1.5 वर्ष झालं आम्हाला फक्त इंस्टाग्रामवर येऊन. मग आता तिथंही नायक आम्हाला माहिती आहे काय करायचं. त्याच्यातून मग आता आम्ही 1.5 वर्षात 3,20,000 फॉलोअर इंस्टाग्रामवर मिळवले, आणि त्यातनं काही मिलियन व्ह्यूजचे रील्स आले, आणि मग त्या रील्सचा वापर करून युट्यूबवरचा ऑडियन्स वाढला. सो हे तुम्हाला आजूबाजूला भोवताली बघून कळतं की काय वर्क होतंय, काय चालू आहे, आणि ह्या सगळ्या गदारोळामध्ये तुम्हाला काय द्यायचं. उदाहरणार्थ आत्ता पोलराइज कंटेंट जास्त चालतो हे आम्हाला माहिती आहे. थिंक बँकनं समजा एखादी कुठली बाजू घेतली वैचारिक, तर त्याचा अल्गोरिदम मध्ये फायदा आहे हे आम्हाला माहिती आहे. पण मग थिंक बँकचा तो व्हाय आहे का नाहीये. थिंक बँकला दोन्ही बाजू सांगायच्या. थिंक बँकला न्यूट्रल राहायचं आहे, तर न्यूट्रॅलिटीची कॉस्ट आहे अल्गोरिदम मध्ये. न्यूट्रॅलिटीमुळे रीच कमी होतो. तुम्ही एक व्हिडिओ डाव्या बाजूचा टाकलात आणि दुसरा व्हिडिओ उजव्या बाजूचा टाकलात, तर युट्यूब पण कन्फ्युज होईल की तुम्हाला कुठं प्रमोट करायचं. पण दॅट इज गोइंग टू बी देअर. ती आम्ही चूज केलेली आहे. व्ह्यूज ओव्हर काय म्हणायचं त्याला, की रीच ओव्हर डेप्थ, हे आमचं धोरण आहेच. आत्ता सुदैवानं रीचही मिळतोय आणि डेप्थही मिळते. पण एखादा व्हिडिओ आम्हाला माहित असतो की हा 15-20 हजार लोकांच्यावर बघितला जाणार नाही, पण तो विषय मांडावा असं आम्हाला वाटतं तर आम्ही मांडतो. सो हा चॉईस तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला व्ह्यूजच्या पाठीमागे जायचं आहे का तुम्हाला हवं ते करायचं आहे आणि इन्फ्लुएन्स करायचं आहे. दॅट इज युअर कॉल. इव्हेंच्युअली न्यूट्रॅलिटीकडे जाऊन तुम्ही परसेप्शन बिल्डिंगकडे. परसेप्शन बिल्डिंग हे घडतं इन अ सेन्स इतर ठिकाणी. आता माझा अभ्यासाचा एक विषय परसेप्शन मॅनेजमेंट आहे, त्यामुळं त्याचं सुदैवानं थोडीसा जाणीव आहे की परसेप्शन कसं बनतं. पण आमचं परसेप्शन काय बनलं याच्याबद्दल मी बोलणं चुकीचं आहे. नाही, तुमच्या परसेप्शन नाही, वेगवेगळ्या विषयांवरती लोकांनी काय विचार करावा ह्याला आपण फीडिंग कुठल्या ना कुठल्या म्हणजे आमचं धोरण असं आहे की लोक खूप सक्षम आहेत, लोक खूप विचार करू शकतात, त्यांना सर्व विचारांचे ऑप्शन द्यावे, निर्णय त्यांनी घ्यावा. तुम्ही हेच करा किंवा हेच नाही, याच्यात आम्ही जात नाही. आणि याचं अजून एक उत्तर किंवा याचा अजून एक सिम्बॉल हे आमच्या धोरणात आहे. आमच्या धोरणाचं नाव आहे क्राफ्ट. सो त्या क्राफ्ट मधल्या प्रत्येक अक्षराचं एक महत्व आहे. सो त्यातला C स्टँड्स फॉर क्युरियोसिटी. माझ्या व्हिडिओ कुणाची ना कोणाची तरी क्युरियोसिटी भागवतोय ना. R स्टँड्स फॉर रॅशनॅलिटी. माझ्या व्हिडिओत आलेला वक्ता आणि मांडलेलं मत हे रॅशनल आहे ना. त्याला बायस कुठलाही असू दे, पण ते रॅशनल आहे ना, ते इररॅशनल नाही ना. A स्टँड्स फॉर अॅक्युरसी. कोणी चुकीच्याच फॅक्ट्स बद्दल बोलत नाहीये ना, किंवा चुकीच्या फॅक्ट्सचा बेस धरून बोलत नाहीये ना. आणि F स्टँड्स फॉर फ्रेश. आज एवढा कंटेंट ओव्हरलोड आहे की त्यात मी नवीन काहीतरी देतोय ना, निदान मराठीमध्ये. पूर्वी कोण मराठीत नव्हतं त्यावेळेला आम्ही इंग्लिश हिंदी बघायचो. पण आता माझा पर्स्पेक्टिव्ह इतर 4, मी त्यांना कॉम्पिटिटर म्हणणार नाही, पण सहकारी पॉडकास्टर्सनी किंवा समानधर्मी पॉडकास्टरनी टाकलेल्यापेक्षा वेगळा आहे ना, तर ते F मध्ये येतं. आणि T स्टँड्स फॉर ट्रस्ट. मी ज्यांना बोलवतोय त्यांना फक्त मेरिटवर बोलवतोय, आणि ते त्यातले खरेच तज्ज्ञ आहेत ह्याची मला खात्री आहे ना, आणि ती खात्री मी पर्क्युलेट करतोय ना माझ्या ऑडियन्समध्ये. म्हणून तुम्ही बघाल तर 5 वर्ष स्टोरीटेल आमचा कंटेंट पार्टनर होता. हे वगळताही काही जाहिरातदार आम्ही थिंक बँकवर घेतला नव्हता. थिंक बँकमध्ये स्ट्रिक्टली नो कमर्शियल ट्रान्झॅक्शन फॉर गेटिंग इंटरव्ह्यूड और बिईंग इंटरव्ह्यूड. आत्ता आम्ही कॉटन किंग स्पॉन्सर म्हणून घेतलाय, धोरण म्हणून 5 वर्षानं. कारण 5ही वर्ष मी कॉटन किंगचेच कपडे अभिमानानं वापरत होतो, आणि त्यांच्या आणि आमच्या व्हॅल्यूज जमतात, मूल्य जमतात, आणि म्हणून आनंदानं आम्ही स्पॉन्सर आहोत. सो कॉटन किंग आमच्या बरोबर आल्यामुळं आता आम्ही कमर्शियली अधिक चांगले झालेलो आहोत. कॉटन किंगचे आभार मी या निमित्तानं मानले पाहिजे. पूर्वी शीर्षक चांगलं काढणं किंवा प्राईम टाइम किंवा पानाच्या पहिल्या पानावर घडीच्या वर, मागच्या पानावर घडीच्या वर, याच्यावर भर असायचा. म्हणजे आपला परत मजकूर कुठे जातो याच्यावर. आता तीच जागा आपण बघतोय अल्गोरिदम्स, ट्रेंड्स किंवा हॅशटॅग्सनी घेतली आहे. तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, म्हणजे ठीक आहे, दर मीडियाचं चॅलेंज नवीन असतं, आणि त्या जनरेशनमध्ये लोक त्याला कोपअप करतात. माझ्या बाबतीत असं आहे की मला या सगळ्याचं फॉर्मल ट्रेनिंग नाही, कारण मी जर्नलिस्ट नाही. सो हेडलाईन कशी काढावी, मथळा कसा काढावा,
ते 4 कॉलम द्यावं का 6 कॉलम द्यावं, ती बातमी कुठं लावल्यानं काय होते, याचं फॉर्मल ट्रेनिंग मला नव्हतं. सो कधी कधी फॉर्मल ट्रेनिंग नसल्याचा फायदा होतो. तो मला खूप झाला. आणि आमच्यासारखीच लोक ही अधिकाधिक या सगळ्याचा वापर करून एस्टॅब्लिश झाली थोडीफार, कारण आम्हाला काहीच माहित नव्हतं. सो काहीच माहित नसणं ही आजच्या जगातली ताकद आहे. मग ट्रेंडिंग विषय तुम्ही कसे डिफाईन करता? म्हणजे 3rd T आपण ट्रेंड म्हणतो. तर मग जसं म्हटलं की टायमिंग, आता शेअर मार्केट असेल तर शेअर मार्केट, कुठे वॉर चालू असेल तर त्या वॉर निमित्तानं काही असेल, किंवा ओव्हरऑल जगात घडामोडी आहेत. पण जगात रोज तर अनेक घडामोडी घडत असतात, त्यातल्या या स्पेसिफिक घडामोडीवरच आपण फोकस केलं पाहिजे, हे तुम्ही कसं ठरवता? पहिल्या 1-2 वर्षात आमच्या लक्षात आलं की आमचा ऑडियन्स कोण आहे. आमचा ऑडियन्स हा शक्यतो मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग आहे. तो शक्यतो नॉलेज इकॉनॉमीचा भाग आहे कुठल्या ना कुठल्या, किंवा तो व्यावसायिक आहे. आणि तो साधारणतः वेल टू डू महानगरी क्राऊड आहे, अर्बन क्राऊड आहे. मी स्वतः पूर्ण अर्बन बॅकग्राऊंडमधून येतो, माझा आणि गावाचा संबंध नाही, ती माझी मर्यादा आहे. म्हणून थिंक बँकवरती कधीही अपवाद वगळता शेतकरी आंदोलनाचा, शेती माती हे विषय आलेले नाही. हे मला माहिती आहेत की नाही आलेले, कारण मलाच त्यातलं कळत नाही. सो हा ऑडियन्स एकदा तुम्हाला कळला, या ऑडियन्सला आजूबाजूला तुम्ही कान आणि डोळे उघडे ठेवून बघितले तर ऑटोमॅटिक विषय कळतात की काय त्यांच्या डोक्यात आहे. त्यासाठी लोकांशी भेटणं, बोलणं, गप्पा मारणं, हॉटेलात गेलं तरी शेजारी काय विषय चालू आहे बघणं, हे सबकॉन्शियसली घडतं. म्हणजे मी आता सांगताना विचार करतोय की मी काय काय करतो, पण असं नाही म्हणजे इतका असं विचार करून हा आता विषय शोधूया असं कोण नाही जात. जाता येता कळतं. समजा आपण गाडीतनं चाललोय तर कानावर पडतं. अगदी तुमचा चालक सुद्धा कधी कधी तुम्हाला विषय देऊन जातो. कधी कधी तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला विषय इनडायरेक्टली देतात. सो हे सापडत जातं, हे अगदीच सापडत जातं. आणि कित्येकदा तुम्हाला माहित नसतं की हा विषय चालेल का नाही, तुम्हाला प्रयोग करत राहावा असा वाटतो. आम्ही गौरी कानेटकर मॅडमचा इंटरव्ह्यू केलेला, त्यावेळी सेन्स एवढाच होता की आजूबाजूला खूप लग्न चालली आहेत, आपण लग्नाला जातोय, वेगवेगळे आमंत्रण आली डिसेंबरमध्ये, याचा अर्थ खूप लोक लग्नाला जात असतील, म्हणून आपण लग्नाचा विषय घेऊ, लग्न विषय चालेल का नाही. मग प्रयोग करत राहण्यानं घेतला. आम्हाला असं वाटलेलं की थोडाफार चालेल, पण तो आज आमचा आजवरचा हायेस्ट बघितलेला विषय. मग मला स्वतःला वजन कमी करायचा मी प्रयत्न करत होतो, त्याच्यातून डाएटचा विषय आला. अनुभव ऐकणं पाहणं यातनंच सापडतात विषय, असं मला वाटतं. नक्कीच. आज आपण दृकश्राव्य क्रांतीच्या एका टप्प्यावर पोहोचलो. म्हणजे 5G नेटवर्क आलं सगळ्यांकडे मोबाईलवर. म्हणजे पूर्वी इमॅजिन पण केलं नसेल ते आज 7-8 हजाराचा मोबाईल असलेले सुद्धा श्रमिक वर्गातले लोक आपल्या गावात असलेल्या फॅमिलीशी तासनतास व्हिडिओ कॉलवर बोलू शकतात. 5Gचं रेव्होल्युशन आलं, डेटा स्वस्त झाला. अशा सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्या बदलांचा आत्ताचं वर्तमान, नजीकचं भविष्य आणि दीर्घकालीन भविष्य याच्यावर काय परिणाम होतील? म्हणजे याचा पुढचा टप्पा काय असं तुम्हाला वाटतं? आत्ताचा टप्पा हा कंटेंट ओव्हरलोडचा आहे असं मला वाटतं. तुम्ही बघाल तर तुम्हीच आता बघा 2 वर्षामध्ये गेल्या किती मराठी कंटेंट आलाय सर्व प्रकारचा. पॉडकास्ट आलेत, वन वे व्हिडिओ आलेत, नरेटिव्ह व्हिडिओ आलेत, फिक्शन आलेत, शॉर्ट फिल्म आलेत, आणि त्यातलं बहुतांशी चांगलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की व्हॉट टू चूज. आज माझी स्वतःची परिस्थिती अशी आहे की काय वाचू आणि काय नको असं मला होतं. मला एकाच वेळी अमित वर्माचा सीन अँड अनसीन ऐकायचा आहे, पण त्याचा एक पॉडकास्ट 5 तासाच्या वर असतो, तोच मला आठवडाभर लागतो कन्झ्युम करायला. मला एकाच वेळी केन वाचायचं आहे, मला एकाच वेळी टेड बघायचं आहे, त्यात मला पेपरही वाचायचा आहे, त्यात मला पुस्तकही वाचायची आहेत. त्यात मला असं दिसतं की अरे तिकडं निलेश मिश्राच्या स्लो इंटरव्ह्यूत हे फार भारी आलंय, तिकडं बिअर बायसेफना एक इंटरव्ह्यू घेतलाय, बिअर बायसेफने रणबीर आला पाहिजे, TRS हे त्याचं आत्ताचं नाव आहे, तिथं हे 2 व्हिडिओ चांगले आले का, इकडं ह्यांनी हे छान केले, तिकडं त्यांनी ते छान केले. आणि त्यात रील्सवरती मला वेगळंच काहीतरी येत असतं. सो ही एक अडचण आहे कंटेंट ओव्हरलोडची. दुसरी अडचण अशी आहे की मला सायकोलॉजिकली सवय झाली की दर एका मिनिटाला नवीन ट्रिगर पाहिजे. कारण इंस्टाग्राम 1 मिनिटाचं आहे, तुम्ही नाही म्हणता 1 तास 2 तास एक रील बघत घालवता. सो दर एका मिनिटानं नवीन ट्रिगर मला आला पाहिजे, असा माझा मेंदू ट्रेन होत चाललाय. अशा वेळेला लॉंग फॉर्म अटेन्शन स्पॅन, लॉंग फॉर्म विचार ज्याची मूळ गरज आहे, कारण जग त्याच्यावर चालतं ना. मोठे मोठे प्रोजेक्ट वर्षानुवर्ष चालतात आणि मोठं काम करणाऱ्यांना, तब्येतीत काम करणाऱ्यांना जास्त मेहनताना जास्त रेव्हेन्यू सगळं मिळतं. अशा वेळेला ऑडियन्स 1 मिनिटाचा पण भलं होणार आहे मोठ्या कंटेंटचं,
तर हे कसं जोडायचं हा एक प्रश्न कंटेंटचा म्हणून राहणार आहे. आणि तिसरा मुद्दा असा राहणार आहे तो म्हणजे विश्वासार्हता. एक पॉडकास्ट या माध्यमाला मी माझ्या माध्यमापुरतं बोलतोय किंवा एकूणच डिजिटल मीडियाला एंट्री बॅरियर काहीच नाही. सो उद्या नक्की कोण कोणाचा इंटरव्ह्यू घेतंय, का घेतंय, आलेली व्यक्ती खरी आहे का खोटी आहे, ती सत्य बोलतेय का अर्ध सत्य बोलतेय, कथ्य बोलतेय, याच्याबद्दल खूप प्रश्न निर्माण होणार. आणि याच्या पलीकडचा मुद्दा डीप फेकचा. आम्ही 2.5 वर्षापूर्वी थिंक बँकवर पहिल्यांदा डीप फेकचा व्हिडिओ केला होता. म्हणजे डीप फेक काय आहे ते सांगणारा. त्यावेळी ते नवीन होतं. आत्ता सगळीकडे डीप फेक आहे. आत्ता सगळीकडे जनरेटिव्ह AI आहे. सो अशा वेळेला कोणता व्हिडिओ खरा आणि कोणता खोटा हे शोधायचे मार्गच असणार नाहीये. आत्ता परिस्थिती अशी आहे की आपली ही सगळी चर्चा इनपुट म्हणून देऊन कुठल्याही भाषेमध्ये याचा व्हिडिओ करता येतो. ठीक आहे, आता थोडा महाग आहे, अजून 1-2 वर्षांना ते जवळपास फ्रीच्या किमतीला होऊन जाईल. याच्यात काहीतरी बदलही करता येऊ शकतो. मी समजा ईमेल वरती तुम्हाला प्रश्न पाठवले, तुम्ही लिहून मला उत्तर पाठवलीत, ते मी सॉफ्टवेअरला फीड केलं, तर तो ऑडिओ व्हिज्युअल तो अगदी माझ्या लकबीन सकट, माझ्या होणाऱ्या चुकांसकट देतोय. तर ह्याच्यानंतर विश्वास कुणावर ठेवायचा. सो येथून पुढची सगळी इकॉनॉमी, सोशल आयडेंटिटी, सोशल स्ट्रक्चर्स हे विश्वासाच्या शोधात असतील असं मला वाटतं की ट्रस्ट कुणावर आहे. मग थिंक बँक जे 5 वर्ष गेले प्रयत्न करते की ट्रस्ट मेंटेन ठेवायचा, ह्याचा लॉंग टर्म मध्ये खूप फायदा होईल. ह्या धारणेवरती मी पुन्हा पुन्हा आलोय. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटती, कारण पुन्हा तुम्ही प्रश्न विचारताय आणि माझं पब्लिकली नोन काम हे प्रश्न विचारण्याचं आहे. तर प्रश्न विचारण्याला अंत नाही. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाचा एक प्रकार आहे इंजिनिअरिंगमध्ये, नवीन आलाय AI आणि या सगळ्यामुळं. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा थोडक्यात अर्थ असा आहे की चांगले प्रश्न कसे विचारायचे असे इंजिनिअरिंग. तुम्हाला आठवत असेल तर 10-15 वर्षापूर्वी गुगल सर्च कसं करायचं याच्याबद्दल टेक्निक सांगितली जायची. मी अगदी काल परवापर्यंत यशोदामध्ये मला कधी कधी शिकवायला बोलवतात, त्यावेळी ती संधी मिळाली की गुगल कसं वापरायचं याच्याबद्दलच 1.5 तास लेक्चर घेतो. चॅट GPT आणि सगळे मेटा AI, तुमच्या व्हॉट्सअपमध्ये आलेलं AI हे त्याच्या पुढचं व्हर्जन आहे. इतकं मोठं जिनीचा दिवा, काय तो अल्लादीनचा दिवा आपल्या हातात आहे, पण त्या दिव्याला काय मागायचं हे कळल्याशिवाय त्या दिव्याचा उपयोग काय. त्यामुळे प्रश्न विचारत राहणं हे स्किल परमनंट आहे आणि त्याला मरण नाही. ही त्यातल्या त्यात माझ्या समाधानाची गोष्ट आहे, कदाचित तुमच्याही समाधानाची गोष्ट. नक्कीच. पण मग आता या सगळ्यामध्ये आपण म्हणतोय की कॉन्टेंट ओव्हरलोड आहे सगळीकडे, आणि त्या कॉन्टेंटची जेन्युइनिटी तपासायची वेळ कदाचित पुढे जाऊन येणार आहे. तर यामध्ये जनमानसावर आणि जनमतावर प्रभाव टाकणारे जे मजकूर निर्माते आहेत, तुमच्यासारखेही आहेत, तर त्यांची भूमिका काय राहते? त्यांनी शक्य तितक्या रॅशनल गोष्टींचा पाठपुरावा करावा आणि आपल्या हातातली तलवार ही, म्हणजे आपलं मीडिया हे तलवारीसारखं आहे ना, अस्त्र आहे, ते जास्तीत जास्त समाज भल्यासाठी कसं वापरता येईल त्याचा विचार करावा. हेच आमचं इथिक्स आहे. समजा मी माझ्या चॅनलच्या रीतचा वापर करून 2 धर्मांमध्ये, 2 जातींमध्ये, 2 पंथांमध्ये, 2 व्यक्तींमध्ये वाईटपणा येणारा, भांडणं लावणारा तर कंटेंट बनवत नाहीये ना, हा विचार प्रत्येकाला करायला लागणार. एखादं खोटं सांगण्यासाठी मला आता 50,000 रुपये मिळतील, 1 लाख रुपये मिळतील, 2 लाख रुपये मिळतील, ते आत्ताचे 50,000 भविष्यातलं माझं रेप्युटेशन बाद करणार आहेत का? कारण गंमत काय असती ना, व्यावसायिक म्हणून पण फार महत्वाचं आहे. एकदा तुमची किंमत ठरली की की हा या प्लॅटफॉर्मवरती ना आपल्याला हवं ते नॅरेटिव्ह लावायची किंमत 50,000, मग ती डिटोरिएटच होत जाते. सो आपली किंमत का करू द्यावी? ज्यांना लॉंग फॉर्म हा गेम खेळायचा आहे, कंटेंटचा, असा विचार करायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अदरवाईज काय होतं ना, कंटेंट क्रिएटरचं आयुष्य छोटं छोटं होत जाणार आहे. तुम्ही थोडंसं आठवून बघा की 3 वर्षापूर्वी ज्या लोकांना तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणत होता, तेच आज आहेत का सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर? तर नाही आहेत. साधारणतः 18 महिन्याचं आयुष्य एका सोशल इन्फ्लुएन्सरचं असतं असं मला वाटतं. ते त्याच्यानंतर त्यांचं डेव्हलप होत जातं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बी युनिक असेल, प्राजक्ता कोळी असेल किंवा मिथिला पालकर असेल, आज ते शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट मध्ये कुठेच तुम्हाला, किंवा या तिघांचा तुम्ही नाव घेतलं म्हणून शेवटचा व्हिडिओ तुम्ही कधी बघितला होता हे तुम्ही स्वतःला आठवा आणि विचारा. मला असं वाटत नाही की गेल्या आठवड्याभरात तुम्ही यातल्या कोणाचा व्हिडिओ बघितला असेल. आता हे अजूनही ब्रँड आहेत,
हे अजूनही इन्फ्लुएन्सर आहेत, पण आता कोणीतरी वेगळंच येऊन ते करतंय ना. आणि दुसरं काय झालं ना, पूर्वी युनिक ब्रँड्स बनले कारण त्यावेळी तसं नाविन्य होतं. आत्ता आपण इथून 100 मीटर चालत गेलो तर प्रत्येकाच्या मनातला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वेगळा आहे. करेक्ट. कारण प्रत्येक जण काय कन्झ्युम करते हे अधिकाधिक पर्सनलाइज होत गेलंय, अल्गोरिदम अधिकाधिक इव्हॉल्व्ह होत गेलाय. सो येथून पुढं एकच ब्रँड, एकच इन्फ्लुएन्सर, एकच सेलिब्रिटी असं होणारच नाही असं मला वाटतं, की ज्याचा त्याचा सेलिब्रिटी बनेल आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असेल. मग तो एखाद्या कीर्तनकारापासून, एखाद्या ब्रेक डान्सर पासून, ते एखाद्या नुसत्या व्हीलॉगर पासून, ते एखाद्या फॅशन म्हणजे मॉडेल पर्यंतही कोणी असू शकतं. आणि ते सगळं छान आहे. हे सगळं डेमोक्रेटायझेशनचं अजून एक स्वरूप आहे, की ज्याला जे हवं त्याला ते मिळतंय. मल्टी ऍक्सेस. येस. पण या सगळ्यामध्ये मूळ तत्व आपली जी आहेत, लोकांचं भलं होत राहावं असं आपण मानतो, त्याच्यात कुठं मध्ये येऊ नये असं वाटतं. असा विचार कंटेंट क्रिएटरनं करावा. व्हेरी नाईस. तुम्ही जे लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज करता त्याचे शॉर्ट फॉर्म जे करता ते तुम्ही स्वतः सिलेक्ट करता पॅचेस, की तुमच्या खाली अजून एक? सो मुळात हे आता एकट्याचं काम नाही, ही टीम आहे. आमचे कार्यकारी संपादक म्हणून प्रतीक कोस्के नावाचा तरुण मुलगा आहे, प्रथमेश जोशी नावाचा दुसरा तरुण मित्र आमचा हे सगळ्याचं टेक ऍस्पेक्ट बघतो, कमर्शियल ऍस्पेक्ट बघतो, आणि 6-7 जणांची टीम आहे अजून की जे हे सगळं पाहते, व्हिडिओ शूट करण्यापासून, त्याच्या एडिटिंग पासून, त्याच्या क्वालिटी कंट्रोल पर्यंत. आणि इन अ वे आता लोक ट्रेन झालीत आमची, की काय पंचलाईन आहे, काय चालू शकतं, आणि काय क्युरियोसिटी कॅटर करू शकतं. मग कित्येकदा व्हिडिओ झाल्याच आता टीम म्हणते की यात 6-7 चांगले रील होते, आणि मग ते काढले जातात. सो कधी कधी मीही काढतो. आजही आमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला प्रोमो असतात. आम्ही 2019लाच व्हिडिओच्या सुरुवातीला प्रोमो टाकायला सुरुवात केली. ते प्रोमो म्हणजे काही नसून आजचं रील आहे. युट्यूबचा विचार करता तुम्ही म्हणालात अल्गोरिथम आता तो डेमोक्रेटाइज झालेला आहे, लोकांपर्यंत पोहोचलाय, तर त्याचं इंस्टाग्राम वरती कसं आहे? त्यांचं पण अल्गोरिथम आहे. अटेन्शन, ही सगळी अटेन्शन इकॉनॉमी आहे. मला जे आवडतं, म्हणजे मी जास्तीत जास्त वेळ या प्लॅटफॉर्मवर राहिलं पाहिजे, यासाठी अल्गोरिथम काम करतात. करेक्ट. आणि यासाठी मला जे आवडतं ते दाखवलं की मी थांबतो. बरोबर आहे. हे यातलं क्लिअर कट धोरण आहे. येस. नाही, पण मग आता ऍज अ कंटेंट क्रिएटर त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा? त्या अल्गोरिदमवर राईड व्हायचं आणि त्या अल्गोरिदम मधून आपला पर्पज ड्राईव्ह करायचा. अल्गोरिदम मध्ये समजा शेअर मार्केट हा विषय चालू आहे, तर शेअर मार्केटच्या टिप्स द्यायच्या, शेअर मार्केट बद्दल फंडामेंटल क्लिअर करणारा व्हिडिओ टाकायचा, आपला चॉईस आहे. पण शेअर मार्केट हा विषय आता लोकांना आवडतोय, हे पूर्वी आम्ही आमच्या जजमेंटवर शिकायचो. आता तुम्हाला युट्यूबच हातात देतं, ही केवढी मोठी सोय आहे. आता टीव्ही चॅनल्स हा एक ट्रेडिशनल मीडियाचा फॉर्मॅट आहे, आणि दुसरा आहे नवीन आलेला डिजिटल युगातला सोशल मीडियावरचं न्यूज किंवा वेबसाईट न्यूज. वेबसाईट पण नाही, सोशल मीडिया पेजेस, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्यावरती न्यूज पोर्टल्सनी निर्माण केलेला न्यूज. तर याच्यामध्ये बहुतांश वेळेला सोशल मीडियावरची न्यूज टीव्हीवर चालवली जाते, टीव्हीवरची न्यूज सोशल मीडियावर चालवली जाते. याच्याकडे तुम्ही कसं बघता? जसा जसा मीडिया इव्हॉल्व्ह झालाय तसा तसा या दोन्ही ऑडिओ व्हिज्युअल मीडियम्सनी ऑटोमॅटिकली आपापला व्हाय क्लिअर करत नेलाय असं मला वाटतं. आणि ते आता एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी बनले. उदाहरणार्थ आत्ताच्या टीव्ही मीडियाची स्ट्रेंथ काय आहे, तर कव्हरेज. कुठल्याही युट्यूबरला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ब्युरो ठेवणं, प्रत्येक महत्त्वाच्या शहरामध्ये लाईव्ह युनिट ठेवणं आणि 50 रिपोर्टर पळवणं शक्य नाही. त्यामुळं कव्हरेज हे प्रायमरीली टीव्ही मीडियाच करणार. आणि लोक पण आता क्लिअर आहेत की कव्हरेज बघायचं असेल, आत्ता काय घडतंय ते बघायचं असेल तर मी टीव्ही बघतो. पण आत्ता आपण जशी चर्चा करतोय ही पूर्वी टीव्हीवर खूप भारी व्हायची, पण त्यासाठी डिजिटल मीडिया आलं. मग लोक आता व्ह्यूज, अनालिसिस, इन्साइटसाठी डिजिटलकडे येतात आणि कव्हरेजसाठी टीव्हीवर जातात. आणि ट्विटर हा माध्यम या दोन्हीच्या वर जाऊन बसले की जे प्रायमरी न्यूज देतं. आज मला असं वाटतं की ट्विटर आणि व्हॉट्सअप वरती पहिल्यांदा न्यूज कळते आणि मग लोक ती टीव्हीवर किंवा पेपरवर कन्झ्युम करतात. 100 कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही जास्तीत जास्त. आणि आता लोकांना माहित झालंय भारतरत्न पहिल्यांदा कुठे डिक्लेअर होतात, ट्विटरवरतीच होतात ना, आणि ट्विटरवरून बातम्या केल्या जातात. सो सर्व माध्यम समूहांनी किंवा माध्यम या इकोसिस्टीमनं आता आपापला रोल बऱ्यापैकी क्लिअर करून घेतला आणि ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. त्यामुळं पेपर संपेल का मला अजिबात नाही वाटत, पण पेपरला रिइन्व्हेंट हळूहळू करावं लागेल. जो केला जातोय की मला बातमी कालच कळली तर आता मी एक्स्ट्रा काय देणार.
टीव्हीला हे कळावं लागेल की उदाहरणार्थ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत हे मला कळलंय आत्ता व्हॉट्सअपवरती, तर आता मी टीव्हीवर काय दाखवणार आहे. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार हे डिजिटलनं सांगायचं. सो हे सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत आणि हे असेच हळूहळू इव्हॉल्व्ह होत जातील असं मला वाटतं. एका मीडियामुळे दुसरा मीडिया थांबेल, कमी होईल असं काही होणार नाहीये. ते स्वतःला रिअलाइन करून घेतील. हायब्रिड मीडिया प्रोडक्ट्सचा जमाना पुढे दिसतो. म्हणजे आमच्या इकडे मुंबई तरुण भारत हे दैनिक असल्यामुळे तिथे केली जाणारी बातमी किंवा त्याशी संबंधित जो मजकूर असतो, जर त्याच्याशी संबंधित आमचा एखादा व्हिडिओ असेल तर तो आम्ही QR म्हणून छापतोच आणि मग तो एक मल्टीमीडिया इंटरॅक्टिव्ह प्रोडक्ट म्हणूनच लोकांपुढे जातो. याच्यात पुन्हा असं आहे की टीव्ही आणि वर्तमानपत्रे ही एस्टॅब्लिश्ड असल्यामुळे ते रीच देतात. एखादा तुम्ही टीव्ही चॅनलवर दिसलात की काही लाख लोक तुम्हाला त्या क्षणापुरती बघत असतात, पण इन्फ्लुएन्स तुम्हाला डिजिटल मीडिया देतं. कारण ते पर्सनल कन्झम्पशन आहे, ते प्रायमरी कन्झम्पशन आहे, ते सायकोलॉजिकली जास्त अटेन्शन घेणार आहे. सो ट्रॅडिशनल मीडिया गिव्ज यू रीच आणि डिजिटल मीडिया गिव्ज यू इन्फ्लुएन्स, असा पण त्यातला एक फरक आहे. आता थिंक बँक तुम्ही गेली 5 वर्ष चालवताय. तुम्ही म्हणालात की सबसिडाइज दुसऱ्या व्हेंचर्स मधनं ते केलं, पण एखाद्याला आता पोटा पाण्यासाठी युट्यूब चॅनल चालू करायचा असेल तर त्याच्यात मॉनिटायझेशनचा काय विषय असतो आणि ते कसं केलं जातं? नाही, थिंक बँक जरी इनडायरेक्टली सबसिडाइज असलं तरी थिंक बँक ही फॉर प्रॉफिट कंपनी आहे आणि आम्ही ऑपरेशनली ब्रेक इव्हन करतो. फक्त याचं कारण असं आहे की कमी लोकांची टीम आहे. सो रेव्हेन्यूचे सोर्स हे यूट्यूबचे जाहिराती आहेत आणि मग इंटिग्रेशन्स आहेत, ब्रँडेड कॉन्टेंट आहे, मर्चंडायझिंग आहे. त्यातला आम्ही इंटिग्रेशन्स कंटेंट वाईज करत नाही. म्हणजे मुलाखत देण्यासाठी म्हणजे मुलाखत आम्ही घ्यावी म्हणून आम्ही पैसे घेत नाही. जो ऑफिशियल मार्ग आहे तो करण्यात काही म्हणजे ज्यांना करायचं आहे ते करावं, त्यात काही वाईट आहे काही चांगलं आम्ही बोलणार नाही त्याच्यावर, पण आमचं ते तत्व नाही. आम्ही जाहिरात घेतो, जशी तुम्ही कॉटन किंगचा लोगो बघता. बस हे 2 मार्ग आम्ही आत्ता वापरतो. आत्ता जे कोण युट्यूबर येऊ पाहतायत त्यांच्यासाठी हे 3 मार्ग आहेत. त्यांना युट्यूबमधून रेव्हेन्यू मिळेल. टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, तो फार नसतो. तुम्हाला एखादा विशिष्ट व्हिडिओ भूमिका घेण्यासाठी, एखादी विशिष्ट मुलाखत घेण्यासाठी, एखादा विशिष्ट विषय मांडण्यासाठी पैसे मिळतील. तो घ्यावात का नाही हा तुमचा कॉल आहे. तुम्हाला विशिष्ट प्रोडक्ट विकण्यासाठी पैसे मिळतील, त्याची लिंक देता येईल, मर्चंडायझिंग करता येईल, तोही तुमचा कॉल आहे. आणि आता किती पैसे मिळतात हा फार सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. मला असं वाटतं की मी त्याच्याबद्दल बोलण्यास योग्य नाही. याचं कारण माझे कॉन्टेक्स्ट वेगळे आहेत. आज मी असा विचार करतो की तिशीतले इंजिनियर काय कमावतात, तर तिशीतले IT इंजिनियर जे कमावतात त्या मानानं तिशीतल्या युट्यूबरचं इन्कम असतं का, तर मला असं वाटत नाही की ते असतं. पण तुम्ही एखाद्यानं पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय आणि त्याला एखाद्या वर्तमानपत्राचा जो पगार मिळणार आहे त्याच्या इतपत किंवा त्याच्याहून जास्त तो कमावतो का, तर नक्की कमावतो. पुन्हा हे थोडंसं म्हणजे क्रिकेट इंडस्ट्रीसारखं, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसारखं आहे की तुमचा करिअर स्पॅन हा 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आहे. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही पैसे मिळवलेत तर ते किती वर्षाला बघायचे, असे सगळे विचार केले तर तुमच्या बघण्याच्या अँगलनुसार यूट्यूब किंवा इंस्टाग्राम तुम्हाला पैसे देतं का नाही हे ठरतं. आणि टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, जे आकडे बाहेर सांगितले जातात ते थोडेसे एक्झॅगरेटेड असतात. कारण असं म्हणतात ना की एक्झॅगरेशनवरच जग चालतं. ते सांगितलेही जावेत, पण रियालिटी थोडीशी वेगळी आहे. प्रत्येकानं आपापला व्हाय तपासून यावं. पुढे बघताना आता मजकूर आणि आशय या संदर्भात तुमच्या योजना काय आहेत? टू बी ऑनेस्ट, पहिला टप्पा म्हणजे अधिकाधिक युट्यूब चॅनल काढावीत असं मला वाटतं. मीच इंटरव्ह्यू घेणं हे काही थिंक बँकचा पर्पज नव्हता. तुम्ही बघाल तर पहिले काही व्हिडिओमध्ये आम्ही कविता टाकल्या आहेत, आम्ही सटायर टाकले आहे, काही इतरही जणांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. पण हे निंबली चालावं म्हणून मी मुलाखत घ्यायला लागलो आणि तो पायंडा बनला. पण असे खूप विषय आहेत की जे आजही आम्ही मांडू शकत नाही. आमचे जे DNA चौकटी आहेत, आमच्या जे विषयांच्या चौकटी आहेत त्यात ते बसत नाहीत, पण ते व्हायटल आहे. उदाहरणार्थ पॉलिटिक्सबद्दल अजून खूप बोललं पाहिजे. पॉलिटिक्स हा अत्यंत सिरियसली घ्यायचा विषय असं आम्हाला वाटतं. आणि असे अजून बरेच विषय आहेत. आम्ही खूप लाईफस्टाईलचे विषय घेत नाही. त्यामुळं अशी अनेक चॅनल यावीत, त्या चॅनलच्या जर्नीमध्ये इंटलेक्च्युअली, फायनान्शियली इन्व्हेस्ट करता यावं असं मला वाटतं. त्यामुळे व्हायटल कंटेंट नेटवर्क
म्हणजे अधिकाधिक व्हायटल कंटेंट देणाऱ्या चॅनल प्लॅटफॉर्म्सचं नेटवर्क बनावं असं वाटतं. या सगळ्यामध्ये ट्रॅडिशनल मीडियाही आहे. आम्ही गेल्याच वर्षी द इनसाइट नावाचा दिवाळी अंक चालू केला. वाचणं ही सायकोलॉजिकली वेगळी क्रिया आहे, मग ते स्क्रीनवर असेल किंवा पेपरवरती असेल. तर त्याचं महत्त्व राहणार आहे, त्याचं सायकोलॉजिकल इंटरप्रिटेशन वेगळं राहणार आहे. या उद्देशानं आम्ही प्रिंटमध्येही आलो आहोत आनंदानं. उलटा प्रवास आहे आमचा दिवाळी अंकाच्या माध्यमातून. कारण अल्गोरिदममुळे काही विषय घेण्याला मर्यादा. उदाहरणार्थ शास्त्रीय संगीताबद्दल मला बोलायची इच्छा आहे थिंक बँकवरती, ते खूप व्हायटल आहे, पण अल्गोरिदम मला कदाचित तो व्हिडिओ 5,000 लोकांच्यावर नाही पोचवू देणार. आणि असे बरेच छोटे छोटे विषय आहेत, त्यामुळे त्याला कदाचित प्रिंट माध्यम कामाला येईल. तो वेगवेगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना पॉझिटिव्हली इन्फ्लुएन्स करू शकणं आणि त्यासाठी काळानुरूप जसं बदलावं लागेल तसं बदलणं, हाच खरा पुढचं ध्येय धोरण. फॅन्टॅस्टिक. म्हणजे भारताच्या मीडिया लँडस्केपमध्ये मराठी मजकूर निर्माता म्हणून वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या, ते चॅनल असेल, ते पोर्टल असेल, ते ऍप असेल, ते वेबसाईट असेल, काय असेल आय डोंट नो, उद्या अजूनच काहीतरी वेगळं. राईट. पण आपला व्हाय सोडायचा नाही, इन्फ्लुएन्स करायचा असं वाटतं. करेक्ट. व्हेरी नाईस. खूप मजा आली सर तुमच्याकडून या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊन. आणि एकच डिस्क्लेमर देतो की मी जे काय बोलतोय ते ब्रह्मवाक्य नाही. माझ्या मर्यादित अंडरस्टँडिंग मधून माझ्या सर्व बायासेस सह केलेलं आकलन आहे. सो टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, हे महत्वाचं. नक्कीच. बट द वे यू एक्सप्लेन, आणि तुम्ही इतक्या खुल्या दिलाने तुमचे ट्रेड सिक्रेट सांगितले किंवा अधिकाधिक लोक या माध्यमातून मजकूर निर्माते व्हावे अशी तुमची जी इच्छा आहे ती खूप प्रगल्भ आहे आणि महाराष्ट्रात मजकूर निर्माता किंवा मजकूर निर्माणाला पोषक ठरणारी अशी आहे. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढून इथे आलात आणि आमच्याबरोबर चर्चा केलीत, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि प्रश्न विचारण्याची म्हणजे भूमिका नेहमी तुमची असते. आणि आज उत्तर द्यायची संधी दिल्याबद्दल मी आभार मानले पाहिजेत, कारण मी फारसंही कुठं बोललेलो नाही एखाद दुसरी मुलाखत वगळता. त्यामुळे तुमचे महा MTBच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागात तुम्हाला काय ऐकायला आवडेल हेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.